या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य त्याची बॅग भरत असतो आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर आदित्य तिलाच सांगतो की पारू प्लीज माझी बॅग भरून दे. मात्र ती म्हणत असते की आदित्य सर आता तुमचं आणि अनुष्का मॅडमचं लग्न होणार आहे, मग ही सगळी कामं तुम्ही मला सांगणं बरोबर दिसत नाही. पण आदित्य म्हणत असतो की पारू मला माहिती आहे, मी मागच्या वेळी तुला बॅग भरण्यासाठी नकार दिला म्हणून तू हे सगळं करतेस ना. तर पारू म्हणत असते की आदित्य सर खरंच असं काही नाही आहे. मात्र आदित्य म्हणत असतो की पारू तुला का समजत नाही आहे, मला तुझी सवय झाली आहे. म्हणजे मी सकाळी झोपेतून उठल्यावर मला सगळ्यात आधी तुझा चेहरा बघायचा असतो, माहीत नाही का. मात्र मला माझ्यासमोर तू हवी असते, याला काय म्हणावं ते मला कळत नाही आहे. मात्र तुला माझ्याबद्दल खरंच असं काहीच वाटत नाही का गं? ही मैत्री आहे की वेगळं काही मला माहीत नाही, पण जर मला तुझ्याबद्दल इतकी आपुलकी वाटते, काळजी वाटते, तर मग तुला माझ्याबद्दल काहीच का वाटत नाही. आणि आदित्यचा तो प्रश्न ऐकून पारू त्याच्याकडे पाहतच राहते. ती मनाशी म्हणत असते की आदित्य सर माझ्यासाठी तुम्ही कोण आहात हे मी तुम्हाला कसं सांगू. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते, पण आदित्य तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की पारू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही. मात्र तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि ती हे सगळं बघते आणि रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे मारुती त्याच्या घरापुढे असतो. अनुष्का त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम मारुतीला विचारते की पारू कुठे आहे. त्यावर मारुती सांगतो की अनुष्का मॅडम पारू कदाचित बंगल्यावरच असेल, किचनमध्ये स्वयंपाक करत असेल. मात्र अनुष्का म्हणते की नाही मारुती मामा, पारू किचनमध्ये नाही आहे, ती कुठे आहे ना हे मी तुम्हाला सांगते, तुम्ही चला माझ्यासोबत. आणि ती मारुतीला घेऊन बंगल्यावर जाण्यासाठी निघते. दुसरीकडे पारू तिचा हात सोडवते आणि ती आदित्यला म्हणू लागते की आदित्य सर तुम्ही माझ्यासाठी कोण आहात ना ते शब्दात सांगणं अवघड आहे. मी गावाकडून आलेली एक साधी भोळी मुलगी होते, कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. मात्र त्यावेळी तुम्ही मला एखाद्या लहान मुलीसारखं सांभाळलं, माझी प्रत्येक चूक पोटात घातली, मला प्रत्येक वेळी सावरलं, माझ्यातला आत्मविश्वास वाढवला. आज मी जे कोणी आहे ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुम्ही माझ्यासाठी ती व्यक्ती आहात जिच्या पुढे मी कशीही वागू शकते, मनमोकळेपणाने जगू शकते. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्यला तर खूप आनंद होतो. नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तर पारूसुद्धा रडतच म्हणत असते की आदित्य सर काही झालं तरी मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्यातील तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. मात्र आपल्याला एक गोष्ट आता समजायला हवी की तुमचं लवकरच अनुष्का मॅडमसोबत लग्न होणार आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही माझ्यासाठी करत होता त्या गोष्टी तुम्हाला अनुष्का मॅडमसाठी कराव्या लागणार आहेत. थोड्याच दिवसांमध्ये तुमचं एक नवीन आयुष्य सुरू होणार आहे आणि माझंसुद्धा. आणि ते ऐकून आदित्य तर रडतच पारूला मिठी मारतो आणि तितक्यात अनुष्का आणि मारुती त्या ठिकाणी येतात. अनुष्का हसतच मनाशी म्हणत असते की मी तर याला इथे काय दाखवायला आणलं होतं आणि आता काय बघायला मिळतंय. ती तर खूपच खुश होते. तर पारूसुद्धा आदित्यला घट्ट पकडून उभी असते आणि ते बघून मारुती खूप चिडतो. तर आदित्य पारूला म्हणत असतो की पारू ही मैत्री आहे की अजून काही आहे मला माहीत नाही, मात्र आपल्यात जे नातं आहे ना ते अनुष्का काय या जगातील कोणतीही व्यक्ती कधीच ते तोडू शकत नाही. आपण कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि यापुढे सुद्धा नेहमी मी तुझ्या सोबत असेल, तू काळजी करू नको. आणि ते ऐकून पारूला सुद्धा खूप आनंद होतो. तर आदित्य हसतच तिचे डोळे पुसतो आणि मग तो तयार होण्यासाठी जातो. मात्र मग पारूचं लक्ष दारात उभ्या असणाऱ्या मारुतीकडे आणि अनुष्काकडे जातं, त्यामुळे ती खूप घाबरते. दुसरीकडे अहिल्या तो पॅलेस बघण्यासाठी आलेली असते. तिला तो पॅलेस खूपच आवडतो आणि मग ती श्रीकांतला कॉल करून सांगते की आदित्यच्या साखरपुड्यासाठी आपण हाच पॅलेस बुक करूयात, मला खरंच हा पॅलेस खूप आवडला आहे. मात्र तितक्यात जयंत त्या ठिकाणी येतो. त्याला बघून अहिल्याला आश्चर्य वाटते. तर जयंत अहिल्याकडे जातो आणि तिला म्हणतो की मॅम तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, कारण हा पॅलेस मी माझ्या लग्नासाठी 5 दिवस बुक केला आहे. मात्र अहिल्या म्हणत असते की गैरसमज माझा नाही तर तुमचा झाला आहे, कारण मी हा पॅलेस माझ्या मुलाच्या साखरपुड्यासाठी बुक केला आहे. आणि याच गोष्टीवरून मग त्या दोघांचा वाद सुरू होतो. दोघेही माघार घेत नाही. जयंत म्हणत असतो की तुम्हाला यापेक्षा चांगलं डेस्टिनेशन मिळेल, हवं तर मी पर्सनली तुमच्यासाठी त्याची बुकिंग करेल. पण अहिल्या म्हणत असते की यापेक्षा जास्त चांगली ऑफर माझ्याकडे आहे, तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग का नाही करत, तुम्हाला हवं तिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करा, मी सगळा खर्च करेल. मात्र जयंत म्हणतो की नाही मॅम, माझ्या बायकोला हा पॅलेस आवडला आहे, त्यामुळे लग्न तर इथेच होणार.
मात्र अहिल्या म्हणत असते की हा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजच्या CEOचा साखरपुडा आहे आणि काही झालं ना तरी तो साखरपुडा याच पॅलेसमध्ये होणार. आणि मग त्यांच्यातील हा वाद वाढतच जातो. ते दोघेही एकमेकांनी बॅकआउट करावं म्हणून खूप प्रयत्न करत असतात, मात्र कोणीही बॅकआउट करत नाही. जयंत म्हणत असतो की काही झालं तरी माझं लग्न याच ठिकाणी होणार, कारण मी माझ्या माणसांचं मन दुखावत नाही. तर अहिल्या म्हणत असते की तुम्ही तुमच्या बायकोवर, तुमच्या माणसांवर एवढं प्रेम करता ते बघून बरं वाटलं, मात्र माझ्या मुलाचा साखरपुडा याच ठिकाणी होणार. आणि मग ते तेथून निघून जातात. दुसरीकडे मारुती पारूला तिचा हात पकडूनच घरात घेऊन येतो. तो पारूवर खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की पारू, मला ना खरंच तू माफ कर. तरुण मुलीवर हात उचलायला नको, तिच्यावर रागवायला नको, हे मला सगळ्यांनी सांगितलं, मात्र मी या दोन्हीही गोष्टी केल्या. पण आता मी काय करू ते मला कळत नाही आहे. तुला मी 1000 वेळा सांगितलं पण तू माझं ऐकायला तयार नाही. आणि तो रडतच खाली बसतो. तर पारू त्याला समजावत म्हणते की बा, तू आणि अनुष्का मॅडम समजताय ना, तसं खरंच काही नाही आहे. तर मारुती तिला म्हणत असतो की पारू, मग मला खरं खरं सांग, आम्ही जे काही बघितलं ती फक्त मैत्री होती ना गं. मात्र त्याचा तो प्रश्न ऐकून पारू खाली मान घालते. मात्र मग मारुतीला त्रास होऊ नये म्हणून ती त्याला सांगते की हो बा, ती फक्त मैत्री होती. आदित्य सरांमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे, आमच्यात दुसरं कोणतंही नातं नाही. तर मारुती रडतच म्हणत असतो की अगं पारू, तुला का कळत नाही? अनुष्का मॅडमचा किती मोठा गैरसमज झाला आहे, कळतंय का तुला? लोकं काय काय बोलतील याचा तुला अंदाजसुद्धा नाही आहे. आपल्याला याच जगात राहायचं आहे, त्यामुळे आपण लोकांना गप्पसुद्धा बसवू शकत नाही. आणि मग तो पारूच्या आईच्या फोटो पुढे जातो आणि तिला म्हणतो की तुझ्या पोरीला कधी कळणार आहे की या जगात राहणं किती अवघड आहे ते. तर पारू रडतच खाली मान घालते. मारुती तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की पारू, मी तुला अनेकदा सांगितले की आपण नोकर माणसं आहोत, आपण आपली पायरी ओळखून राहायला हवी. अहिल्या मॅडम तुला मुलगी मानतात, मला भाऊ मानतात, याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू शकतो. आपल्याला आपली पायरी कळायला हवी ना गं. आणि त्यावर पारू रडतच हो म्हणते आणि खाली मान घालते. तर मारुती तिला रागातच म्हणतो की हे बघ पारू, जर तुला तुझ्या आईच्या फोटो शेजारी माझा फोटो बघायचा नसेल ना, तर यापुढे मी जे बोलतोय ना तसंच वागायचं. आणि ते ऐकून पारू रडतच त्याला मिठी मारते. तर मारुती तिला दूर करत म्हणतो की हे बघ पारू, यापुढे तू आदित्य सरांच्या खोलीत जायचं नाही. त्या बंगल्यावर जायचं, तुझं जे काही काम असेल ते करायचं. खूपच गरज पडली ना तरच तू आदित्य बाबांच्या खोलीत जायचं, नाहीतर किर्लोस्करांच्या घरात काय चाललंय यात तू नाक खुपसायचं नाही. नको तिथे तुझी अक्कल पाजाळायची नाही. आणि मग तो पारूकडून तसं वचनही घेतो. तर पारूसुद्धा नाईलाजाने मारुतीला वचन देत म्हणते की बा, यापुढे तू जे सांगशील ना तेच मी करेल. तुला 4 लोक नावं ठेवतील, तुला मान खाली घालावी लागेल, असं मी कधीच वागणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.